स्वामी समर्थ हे कर्दळी वनात वारुळात प्रकट झाले होते। हे ठिकाण आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिंग क्षेत्राजवळ आहे। येथे जवळ पाताळगंगा आहे। हैदराबाद पासून 210 किलोमीटर अंतरावर श्रीशैल्य आहे। परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्रीशैल्य येथे पोहोचून श्री मल्लिकार्जुन स्वामी आणि श्री भ्रमरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावे लागते। पाताळगंगेतून बोटीने साधारण 28 किलोमीटर प्रवास करून व्यंकटेश किनाऱ्याला पोहोचावे लागते। साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळामध्ये कर्दळी वन परिक्रमा करता येते। पावसाळ्यामध्ये तेथे जाता येत नाही। कर्दळी वनाच्या पंचपरिक्रमेमध्ये एकूण 5 स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते। ही स्थाने म्हणजे अक्कम महादेवी मंदिर, व्यंकटेश किनारा, अक्कम महादेवी गुहा, श्री स्वामी प्रकट स्थान आणि बिलभवन। मार्कंडेय ऋषी तपस्थळी आहेत। या परिक्रमेमध्ये एकूण 36 किलोमीटर चालावे लागते। श्रीशैल्य येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने 24 किलोमीटरचा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळी वनात प्रवेश करणे। व्यंकटेश किनाऱ्यावर 10 ते 12 कुटुंबियांची कच्ची घरे आहेत। कर्दळी वनात जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना येथे सर्व प्रकारचे सहाय्य मिळते। कर्दळी वन हे श्री दत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रकट स्थान। श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या अवतार कार्यात या स्थानाला विशेष महत्व आहे। अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आपण कर्दळी वनातून आल्याचे त्यांचे सांगणे। अन्य अनेक ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत। एवढे सर्व असूनही कर्दळी वनात जाणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे। दुर्गमता, सोयीसुविधांचा अभाव, भीती वाटावी असे प्रवाद या साऱ्यामुळे तेथे जायला फारसे कोणी दजावत नाही। शिवाय श्री दत्तगुरूंच्या मनात असले तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते अशी ही भाविकांची श्रद्धा आहे। काही असू, परंतु तेथे जाणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे। प्राचीन काळापासून कर्दळी वन हे सिद्ध, योगी, मुनी आणि ऋषी यांचे अत्यंत आवडते आणि एकांतात तपश्चर्या करण्यासाठी अनुकूल असे ठिकाण आहे। कर्दळी वन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते। तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्ट सात्विक भाव जागृत होतात। शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात। आपल्या अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो। एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये पुलकित होते। मन आनंदाने भरून उठते। ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचा वास आहे, जेथे श्री दत्तप्रभूंचे सर्व अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात तेथेच वास करतात, त्या कर्दळी वनाचे महात्म्य किती असेल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही। कर्दळी वनाचा इतिहास पाहताना कर्दळी वन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे मोठे कोडे आहे। महान दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनामध्ये गुप्त झाले असा स्पष्ट उल्लेख गुरुचरित्रामध्ये आहे। कर्दळी वनामध्ये एका औदुंबर वटवृक्षाखाली स्वामी महाराज अनेक वर्षे समाधी अवस्थेत होते। समाधी अवस्थेत असताना त्यांच्या सभोवती वारूळ तयार झाले होते। तेथे काही वर्षांनी एक चेंचू आदिवासी लाकडे तोडण्यासाठी आला आणि स्वामी महाराज ज्या वृक्षाखाली समाधी अवस्थेत बसले होते त्या वृक्षावर त्याने घाव घातला। तो घाव महाराजांच्या मांडीवर बसल्यामुळे महाराजांची शेकडो वर्षाची समाधी भंग झाली आणि ते वारुळातून बाहेर पडले। महाराजांचे दिव्य स्वरूप पाहून तो चेंचू आदिवासी घाबरला। महाराजांना क्षमा याचना करू लागला। महाराजांनी त्याला अभय दिले आणि तेथून बाहेर पडले आणि ते म्हणजेच श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार श्री स्वामी समर्थ महाराज।